बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण आज हप्ता वितरण किंवा नवीन जी.आर संदर्भात काही अपडेट येणार आहे का? लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की विविध योजनांचा लाभ मिळत आहे. आज जर वाटप झाला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येणार का? पहिल्यांदा जी.आर येईल व त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर वितरण सुरू होईल. ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, कारण लाडकी बहीण योजनेचे जे विश्वसनीय आपलं चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना नक्कीच आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो व सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच इथे आपल्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तर सर्व पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्चचा हप्ता 3,000 रुपये गुढीपाडव्या सणाला येणार का? अनेक माध्यमातून सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी 3,000 रुपये वाटप होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त हे पैसे जमा होणार आहे. तर अनेकदा असं सुद्धा झालेले की हप्ता वितरण डायरेक्ट झालेले आहेत जी.आर न येता, पण सध्या तरी कोणती आचारसंहिता सुरू नाही, त्यामुळे जी.आर येतील. कारण कालच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे काही वाटप आहे त्या संदर्भात नवीन जी.आर आला व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील हे सुद्धा सांगितलेलं आहे. व परवा सुद्धा संजय गांधी निराधार योजना असो, दिव्यांग बांधव असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालेले आहे. आता फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे राहिलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. भरीव तरतूद केल्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतीही निधी कमी पडणार नाही. पुढील 12 महिने सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अशाच प्रकारे पैसे पडणार आहेत. पण आता सध्याचा महत्त्वपूर्ण अपडेट काय असणार आहे की हप्ता वितरण जे काही फेब्रुवारी महिन्याचा असू द्या, मार्च महिन्याचा असू द्या, ते सरकारला करावंच लागणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जे काही फायनान्शियल इयर आहे ते संपत आलेलं आहे 2025-26 व हे संपण्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात असू द्या किंवा कोणत्याही योजनेचे पैसे सरकारला द्यावेच लागतात. व लाडकी बहीण योजना तर ही तर सरकारची आवडती योजना आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून खूप जास्त चाललेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींचं टेन्शन संपणार आहे. जरी गुढीपाडव्याच्या दिवशी पैसे जरी आले नसतील तर 4 दिवसांनी का होईना हप्ता वितरण नक्कीच होणार आहे. कारण का गुढीपाडव्याची सुट्टी आहे, त्याच्यानंतर एक दिवस येतो, त्याच्या म्हणजे शुक्रवारचा दिवस येतो, नंतर शनिवार रविवार असल्यामुळे थोडीशी शक्यता कमी वर्तवली जात आहे. पण आज जर जी.आर आला तर उद्यापासून पैशांची वितरण कोणीही थांबवू शकणार नाही. फेब्रुवारी हप्ता 1,500 रुपये, मार्चचे हप्ते 1,500 रुपये असे एकत्रितपणे 3,000 रुपये सरकारने पाठवलेच पाहिजे आहे. कारण ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहे. आता पाडव्याचा सण आहे व इथे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा नवीन वर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करावे अशी लाडक्या बहिणी सुद्धा विनंती करत आहे. तुम्हाला पण काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आज महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे. आज जी.आर येण्याची खूप गरज असणार आहे, कारण अनेक जी.आर आलेले आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी असू द्या, त्यानंतर वितरण अनेक योजनांचं सुरू झालेलं आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचे वितरण झालेलं आहे. त्याच्यानंतर निराधार योजनेचे जे काही वितरण आहे ते झालेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली गेलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे त्याची सुद्धा पैसे जे काही वितरण आहे ते लवकरच होणार आहे. यासाठी लाडक्या बहिणींचे पैसे पेंडिंगला राहतील का हे सुद्धा एकदा शंका उपस्थित केले जात आहे. कारण का विविध योजनेच्या पैशांचा लाभ सुरू झाल्यामुळे लाडकी बहीण योजनांचा लाभ पुढील आठवड्यात सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण आता सध्या नवीन ई-के.वाय.सी दुरुस्ती सुरू आहे व त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खात्यात पैसे जमा व्हावे असे वाटत असल्यामुळे सुद्धा ती जी काही लिस्ट आहे ते सुद्धा आता वेगळ्या प्रकारे करण्याची जे काही लिस्ट आहे ते काढण्याची सुरुवात आहे. तुम्ही सुद्धा ई-के.वाय.सी दुरुस्ती केली नसेल तर नक्कीच करून घ्यायचे आहे. तुमचं जर नाव दुरुस्ती यादीमध्ये नसेल तर पुन्हा एकदा लिस्ट चेक करा, कारण पुन्हा मार्च अपडेटसाठी लिस्ट येण्यास सुरुवात झालेली आहे. ई-के.वाय.सी दुरुस्ती प्रक्रिया 31 तारखेपर्यंतच असल्यामुळे लवकरात लवकर करून घ्या. सर्व पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1,500 रुपये व मार्च 1,500 रुपये गुढीपाडव्या सणाला देण्यात यावे, कारण याबद्दल अनेक मेसेज येत आहेत, अनेक माध्यमातून सांगितलं जात आहे व याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेऊन महिला व बालविकास विभागाला नक्कीच इथे सांगितलं पाहिजे आहे, जेणेकरून मंत्री आदितीताई तटकरे सुद्धा त्यांच्या माध्यमातून अपडेट देतील. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा.